कसं आहे, प्रत्येकाने डोळ्याला आणि कानाला अंतर भरपूर आहे, 4 बोटाचं अंतर आहे. तर प्रत्यक्ष कंडू प्रमाणशी नोडू असं कन्नडमध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे डोळ्याने बघितल्याशिवाय काहीच दिसणार नाही. बरोबर. त्यावेळेला डोळ्याने प्रत्यक्ष शेतकऱ्यापाशी गेलं पाहिजे. ते तिथला अनुभव महत्वाचा आहे. बरोबर. पैसा देऊन अनुभव घेता येत नाही. मिळत नाही. बूस्टर डोस आहे हे त्यांनी तो स्वतः शेतामध्ये वापरलेला आहे. तर आपण त्यांच्यात तोंडून ऐकू त्या. नमस्कार सर. नमस्कार सर. येत मला सांगा, नेटसप कंपनीचे बूस्टर डोस आहे एनपीके, शेत, झेड आणि व्यायाम, हे जेव्हा तुम्ही सोडलं तर त्यानंतर तो अनुभव सांगा तुम्ही. सुरुवातीला म्हणजे कसं विश्वास बसला नाही आणि नंतर जो तुम्ही विश्वास एका महिन्यात मध्ये सार्थ केला ते जरा सांगा माहिती आमच्या लोकांना. काय झालं साहेब, तुम्ही ज्यावेळेला ही मला बूस्टर डोस देऊन गेला, मग 1 महिना झाला आता मी सोडून. म्हणजे 4 तारखेला सोडाय. आज 3 तारीख आहे. उद्या 1 महिना होणार आहे. मग ज्यावेळेला कसं आहे, शेवटी तुम्ही दिलाय म्हणलं आम्ही काय एवढं लगेच विश्वास ठेवाच कसं. बरं. तरी बी आम्ही काय केलं, आमच्या गुप्तनं आम्ही त्याला दोरा बांधलाय. कशाला? ते उसाला याला दोरा बांधलेला तिथं आम्ही दोरा बांधलाय. तुम्ही. म्हणजे कसं साहेबावर विश्वास कसा ठेवायचा, आम्हाला महत्व आहे. आम्हाला कसं कळलं पाहिजे ना मला. हे लूज होता का दोरा? एकदम लूज होतं बांधताना. आता काही झालं पूर्ण. आम्ही काय केलं, सोडून 1 महिन्यानं बघायचं म्हणून आम्ही इथं दोरा बांधलेला आहे. मग ऊस असा असतंय की साधारण पाणी आणि जमीन जरा छारपट असलं तर 3 कांडे येतात एका महिन्यात. आणि जरा उत्तम पाणी जरा असेल तर मग 4 कांडे येतात. 4 कांडे जातात. मग माझ्या जमिनीत मी ही बूस्टर डोस दिल्यावर मला 6 कांड्या मिळालेत. 6 कांड्या. वा 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 वा. आणि ऊसाचा जाडी सुद्धा वाढलाय. हे फिट झालं. म्हणजे पहिल्याच्या कांडीपेक्षा बी जाडी आता वाढायला लागलाय ऊसाचं भरपूर. पूर्ण फिट. पूर्ण फिट आहे. ज्या ठिकाणी बांधाय तिथं असं त्याला तेही झालंय. हो काही दोऱ्याचं खून दिसतंय बघा. दिसतंय. आणि मी बऱ्याच ठिकाणी तिथं खून पण केलं. 1 हे 2 2 3 4 5 हा तर 6 6 कांडे वर. 6 म्हणजे कांडे. इथं मी जसं इथं बांधाय ती इथं ह्या वेळेला इथं वाढत होतं ती. बरोबर. बांधताना म्हणजे एवढं ऊस वाढलाय. बरं. आता जर पाहिलं 6 कांड्या म्हणजे साधारणतः ऍव्हरेज जर 4 कांड्या पकडल्या तर 2 कांड्या एक्स्ट्रा पडल्यात आपल्या. एक्स्ट्रा पडल्यात. म्हणजे माझ्या हिशोबानं 2 एकरमध्ये कमीत कमी एका महिन्यात 5 टन ऊस वाढतोय माझं एक्स्ट्रा. म्हणजे हे 5 टन 100% मी लिहून देतो तुम्हाला. आणि ह्याला एकराला खर्च किती झाला आहे? एकराचा 1920 रुपये. 1920 रुपये एकराचा खर्च आहे. आणि अजून साधारणतः 3 महिने 3.5 महिने टाइम आहे. साहेब, आपण काय करतो, शेतकरी हे आंधळा असतो. दुकानवाला सांगितलं की त्याने जितकं सांगतंय तेवढं आणून टाकायचं. 20,000चं खत 2 एकरला टाक, एवढं ऊस वाढतंय. काहीच ऊस वाढणार आहे. त्याच्यात सगळं भेसळ खत आहेत. बरोबर. सत्य ते सांगतोय मी, भेसळ खत आहेत आता सध्या. आणि ऊसाचं वाढ जितकं बी आपण डीएपी टाका, 10-26 टाका, 24 टाका, युरिया टाका, अमोनियम सल्फेट टाका, कुठल्याही खतात दम राहिलेला नाही. एवढा दम नाहीये. एवढं खत टाकून सुद्धा ऊसाचं वाढ तेवढं होत नाही. म्हणून ही सगळ्याजणच वापरलं पाहिजे. शेतकऱ्याला कसं आहे, आता तुम्ही 10 पोते डीएपी टाकून सुख नाही. एक तर ह्याच्यात 2 फायदे आहेत आपले. म्हणजे कसं जमिनीचा प्रत वाढून राहतंय. जमीन भुसभुशीत होत आहे. बरोबर. आणि जीवाणू वाढतात जमिनीत. आणि शेताचा मातीचं बघा तुम्ही, इतकं असं भुसभुशीत माती आहे. भुसभुशीत जसं आपलं उकंड्यातलं खत आहे तसं दिसतंय. आणि ऊसाचं वाढ सुद्धा मी खरंच खुश आहे बरं का. म्हणजे एवढं वाढतंय एका महिन्यात मला बी वाटलं नाही. कारण हे सांगत आहे तुम्हाला, हे नेटचं जे प्रोडक्ट आहेत ना, हे काय म्हणतात 24 कॅरेट सोन्या आहे. अगदी ह्याच्यामध्ये आहे ना, ज्या शब्दात बदल, ज्या बापात बदल जे म्हणतो ना आपण, हे वापरायचं. कांड्या नाही वाढलं आमच्याकडे 100%. तर एवढा विश्वास ह्या प्रोडक्टवर आहे. आणि तुम्हाला सांगतो, अजून एक नॉर्मल खताचा डोस देऊन, म्हणजे नॉर्मल मी 2-3 हजाराचा खताचा डोस देऊन जर तुम्ही हे सोडलं परत, तर अजून 3 महिन्यामध्ये तुम्हाला 15 ते 16 कांड्या अजून एक्स्ट्रा मिळतात. आता माझ्या हिशोबाने अजून 20 कांड्या ऊस वाढते. वाढते. अजून 20 कांड्या किती आहेत? आता 22 कांडे आहेत. हे 22 कांडे आहेत. 22 आणि 20 म्हणजे मला तुम्ही सुरुवातीला का भेटलं नाही असं मला वाटायला लागलं. मला सुरुवातीला का भेटलं नाही, काय आजपर्यंत माझं ऊस बघा सर, कसं 35 कांड्यावर ऊस होतं, सद्गुरूंची कृपा असते. योगा असतो. सद्गुरू जेव्हा देत असतो, द्यायचं त्याला दिलंय. ते शेवटी त्याच्या हातात आहे. करता करता तो आहे. तर इतर शेतकरी बांधवांना पण आम्ही सांगणार आहे, आमची भरपूर मोठी टीम आहे. सगळी टीम इथं आलेली आहे. आमचे बगले साहेब आहेत, पुजारी साहेब आहेत, सगळे अखंड ग्रुप आपला इथं आज आलेला आहे. तर एक चांगला संदेश घेऊन आपण जाऊ. त्या म्हणतो ना, सावयोग बळश्री भूताय वळश्री, म्हणजे तर ह्या संदेश आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणार आहोत. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावे अशी आमची इच्छा आहे. आणि माझ्या शेतात सर्व शेतकरी आलेत.
सर्वांचं मी अभिनंदन करतो थँक्यू. की कसं आहे प्रत्येकाने डोळ्याला आणि कानाला अंतर भरपूर आहे 4 बोटाचं अंतर आहे तर प्रत्यक्ष कंडू प्रमाणशी नोडू असं कन्नडमध्ये म्हणलेलं आहे म्हणजे डोळ्याने बघितल्याशिवाय काहीच दिसणार नाही बरोबर. त्यावेळेला डोळ्याने प्रत्येक शेतकऱ्यापाशी गेलं पाहिजे ते तिथला अनुभव महत्वाचा आहे बरोबर. पैसा देऊन अनुभव घेता येत नाही, मिळत नाही नाही. डोळ्याने बघितल्याशिवाय अनुभव भेटत नाही नाही. सगळ्यांना आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे थँक्यू. धन्यवाद सर. ओके आता